3 कोटी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आपण आता वेगवेगळे 2 असे मोठे निर्णय पाहणार आहोत. पहिला निर्णय आहे तुकडेबंदी शिथिल करणारे विधेयक. हे विधानसभेमध्ये मंजूर झालेले आहे. याच्यामुळे राज्यातील आता 3 कोटी शेतकऱ्यांना आणि नागरिकांना मोठा फायदासुद्धा या ठिकाणी होणार आहे. या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया. म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा. सुमारे 60 लाख कुटुंबांना आणि जवळपास 3 कोटी नागरिकांना या ठिकाणी दिलासा मिळालेला आहे. तर गुंठेवारी लहान भूखंडावरील मालकी हक्काचे प्रश्न सुटण्याचा मार्ग हा मोकळा झालेला आहे. कृषी परवानगीची क्लिष्ट प्रक्रिया आता संपली आहे. नियोजन प्राधिकरणाने परवानगी दिल्यास मंजूर होणार आहे. एकदाच अधिमूल्य भरून सर्व प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे. लाखो कुटुंबाचे स्वतंत्र सातबारा उतारा मिळण्याचे स्वप्न आता साकार होणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. याच्यामुळे 3 कोटी नागरिकांना, शेतकऱ्यांना या ठिकाणी मोठा दिलासा मिळालेला आहे. आता दुसरी जी अपडेट आहे ती शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा. या ठिकाणी स्क्रीनवरती आपण पाहू शकता पीक विमा भरण्यासाठी आता या ठिकाणी मुदतवाढ करण्यात आलेली आहे. तर या ठिकाणी जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी पीक विमा भरण्याचे या ठिकाणी आवाहन करण्यात आलेले आहे. तर आंबा, काजू, संत्रा पीक उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. तर काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पुढे पाहूया. म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा. तर आंबा, काजू, संत्रा पीक उत्पादक शेतकऱ्यांना पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेत भाग घेण्यासाठी मुदतवाढ करण्यात आलेली आहे. अंतिम तारीख 15 डिसेंबर 2025 आहे. तर या विमा योजनेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा असे आवाहन या ठिकाणी करण्यात आलेले आहे. तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी 2 अत्यंत महत्त्वाच्या अपडेट होती. अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा.